बिले गबा झालं यायला म्हटलं होते काढून घ्या गवत. हे कुठे गेले काय माहिती. एकटीला दिसतं का आवाज ऐकून देतात मला. एक ते एखादी बाई लावते नाही काही नाही. भेंड्या तोडायच्या मिरच्या तोडायच्या न्यायच्या विकायला तेवढेच पैसे आले असते ना खर्चायला. इकडे तिकडे सगळं नग नगत हिंडतात. जेवायचं भार नाही त्यांना. सकाळचे गेले कुठे गेले तर त्या माणसाला रस्ता बी दिसत नाही. कुठे गेले काय माहिती. नुसतं फिरतीवर येतं. ए सुगंधी आले का काय करू राहिले. हे काढते ना. काढून राहिले. हा हे माझ्या मडर पडले ना गवत काढते. हा जपू काढ जरा इचू काटायचं. एक तर गरमाळ झाला जास्त. हे भेंड्या तोड्या वाचून चालले एवढ्या नुबार झाले. काय काय करू एकटी मी. मग तुला भाजीला भेंड्या आणता नाही आले इथे करून. तुम्ही इकडे तुम्हाला नाही आणता आलं का. काय आणता नाही आलं काय नाही आलं काय. तो गडी कुठे गेला आपला. ते गडी झाडावर नाही. ते गडी झाडावर राहत नाही. त्याला काम सांगा ते करते एक होते एक. पाय बरं या शिवळा आणि भेंड्या झाले. हाय खा झोप राहिल्या का. तुमचं तर घराजवळ भेंड्या आहे ना. अहो तुमचं धाकच नाही त्याला. आता या भेंड्या तू विचार कर. जनावर तरी खातील काय. हे पाय बरं झाड काय तोडला. काय करते झाडाला. अरे तुटता ना राहू द्या. द्या लावून ते आता त्या भेंड्या लावून ठेवल्या तो. आणि वरून म्हणायचं जरा आपल्याला भाजीपाला आणा भाजीपाला. एवढा वावरात भाजीपाला तरी तुम्हाला भेंड्या चोकडा लावू काय रोज रोज भेंड्या. काय भेंड्या उकडा काय सुक्या भेंड्या बनवायच्या. कशा बनवते बरं ते गडी कुठे गेलाय. गडी नाही मला माहित बरं का. नाही माहित मला. तो वावरात दिसला नाही घरी दिसला नाही. कुठे गेला काय माहिती. या गाड्या नाही बांधवलं गाडचे. याला 25,000 महिना द्यायचा आहे. आणि इकडे तिकडे भटकतो. तुम्ही डोक्यात घेतलं त्याला. काय डोक्या तुला सांगते नाही त्याला काम धंदा. ते होच करते फक्त. हो त्याचा जीव गेला ते म्हाताड. एखादं पाहिजे जेवण. नुसतं दूध खायला पाहतो. म्हणतो मालकीन मालक मला दूध भाकर द्या. त्याला दात नाही मग काय करणार तो. यायचे ते बार ज्ञान घालवले त्याला काय. तो बापा त्यांनीच गडी चांगला नाही पाहिजे आला. नाही काय झालं माहिती सुगंधी. तो लाडून ठेवलाय तो खरा. काय तू सगळं देते त्याला ना. म्हणलं आता आपलं गडी आपलं काम करायला लागते त्याला. मग करायला लागतात सगळं देते असतंय का. सगळं काय देते मी. भाजी भाकर देते. अगं गडी हा घरा उमऱ्याच्या आतमध्ये नाही पाहिजे. उमऱ्याच्या बाहेरच पाहिजे गडी. मी त्याला घरच समजते आपल्या. काय घर समजते. त्याच्या मुखात दात नाही. त्याला चावत नाही चोवत नाही. त्याच्या पप्पे घ्यायचे का मला चावत. त्याला मस्त चुरून बुरून त्याची भाकरी आहे ना. वय झालं त्यांचं वय मानानं आता. का त्याच्यामुळे असं आहे ना काम करून घ्यायचं का पागप. तुम्ही कुठे गेले होते. कोण तुम्ही. मी गावात गेले. सोसायटीची मीटिंग होती. मीटिंग मध्ये होतो. मीटिंग लहान काढे पाणी वावर म्हणजे आता त्या सोसायटीच्या मीटिंगला काढीला यायचो ना. तिथं बस बरं शकत नाही. आणि हे जाय बुड द्यायचं का मग वावरातलं. नाही ना आता हे काय करतो याला ना तर नाशक मारून देतो. नका मारताना नाशिक हे बी जळून जाईल माझ्या भेंड्या. त्या गाड्याला सांग तेवढं तर नाशक मारून द्यायला. जळून जाईल. आता मी ना मुख्याला जाऊन येतो. कशाला जाता मग. अगं बँकेत काम आहे आता. बँकेत गिळानं करून ठेवले. अगं बँकेतून मला पैसे काढून आणू दे. आणि तू त्याच्याकडून काम करून घे सगळं काय आहे ते. ते ऐकत नाही माझं. तुम्ही सांग राव. ए सरजा नाही वाटत इथं. ए सरजा आयला गडी माहिती ठकीला घेऊन बसला होता या मक्कात. ठकीला मग इकडे काय आलती ठक. आता मला काय माहित काय आली होती ती आता. म्हणजे हा आपल्या खूप पगार पाणी घेतो. तिच्या उडीतो पैसे ना. त्याला काय हाऊस नाही आहे का नाही. अरे काय हाऊस माऊस नाही म्हणजे काय. त्याला सुट्टी टाकावं 8-15 दिवस घरी जावा बायको लांब आहे ना त्याचं गाव. काय लांब असं काय काही. काय लोक वागायचं येड्यावर म्हणजे इडच खायचं इडच ते करायचं. आणि तुम्ही जरा बायको थांबा जा. कोण आणि मी कुठे जातोय. सारखं गावात उठपळ अरे मग दिवसा जातोय गावात. संध्याकाळी तुझ्या जवळच आहे ना. येतं 12 वाजता रात्रीची. बरं नाही काय झालं. सारखं माझ्याकडे पाहत राहतो. मालकीन मला हे द्या मालकीन ते द्या. सारखं त्याचं काही ना काही चालूच राहतं. त्याच्यामध्ये सावध राहा जरा. त्याच्या पुढे अशी पाण्याची बॉटल पाणी ओतून द्या मला ग्लास मध्ये. एवढं पुढे नाही करायचं गाड्याचं. जरा पाणी ओतून द्या आणि ओतून द्या. तो उद्या काही म्हणत तोंडात घास घाला. मग तोंडात घास घालते का त्याच्या. नाही आणि मग म्हणूनच मध्ये घरी हळूहळू चुलीला पाय लावून बसल. म्हणजे? तेव्हाची मी सरपंच लाकडं घालतो चुलीत. बघ हळूहळू चुली जवळ येईल पाय लांबून बसल आणि हळू दोतर सोडील. दोतर काय सोडेल तो. त्याला काय गरम व्हायला लागल्या. अरे देवा. अहो एखादं गडी पा ते गरा बारे दिला आपल्या वावराला पाणी भरल. ते मी तुम्हाला चांगला करतोय म्हणा म्हणून ठेवला मी. नको ते गडी आपल्याला. आता तुला आवडत नाही ना. बरं पाहत आता 2 दिवस आहे ना राहू त्याला इकडे काम. जर भेटला गडी तर मग ठेवून घेतो मी. तो जा तो मोकळा चिंट होते. त्याला काही बायको नाही कोण नाही काही नाही. चालेल. मग ते नवण्याला पाहतो ठेवून. नवटर पोर आहे चांगलं. काचाकच करील तो. चालेल ना. चालेल म्हणा. बरं मला काही काम करून घ्यायचं. जर भेटला तर मुखेड मध्ये ना तर भेट घेत त्याच्यावर मी.
मग तो जाते आणतो मी, या भेंड्या बिंड्या तोडून नाही घरी मी तर गवळ काढ. नाही आता बँड तू तोडून आणा तर येताना संध्याकाळी टाळा तो सरजा काय येणार नाही लवकर आता मी जातो मोटरी बंद करून येतो ते बरायच झाले पाणी लोकांच्या वावरात जाईल हा आणि तसंच मुक्याला जातो आणि तो नवला जर भेटला ना सांडपाचा तर मग ठरवून आणतो त्याला महिन्यानं हा हा ते काय असं इकडे तिकडे सटायला आणत राहते काय आणत राहते सटाले म्हणजे गरके मारीत राहते इकडे तिकडे गरके म्हणा सटाले काय करायचं त्याला सटाले माहिती आहे जा आणि लवकर या. हा जाऊ का मग हो आणि तो जर आला तर मग त्याच्या कोण घास बीस कापून घे हो जनावराला हा गायला हो जा. याचं दूध लय कमी पडलं गायचं बातच मारता इतकं टाइम इतकं डोकं झालं असतं उपटणं. चल जाऊ का मग जा ना. या गड्याचं काही खरं नाही माझे जनावर उपाशी मरतील याचं काय हिंटे खाऊन पिऊन इकडं तिकडं. काय मालकीन बाई आला का हा आलो ना आला गाव कोळपून मग काय करू आता काय कुठे गेला होता मला सांग बरं. गेलो होतो थोडासा फिरायला गावात तुला काय काम सांगितले होते हं? काम काय सांगितले तुला. काम सांगितलं पण मला गावात काम होतं अरे तुला माहिती आहे तुझा मालक मला किती बडबड करून गेला. हा काय म्हणे त्या जीव लावते त्याला खाऊ पिऊ घालती. नाही मला काही काम होतं गावात काय काम होतं हे जनावर उपाशी मेले ना. काय आता तुला काय सांगू काय काम होतं तू गेला होता कुठं मासा अरे बँकेत गेलो होतो तुझ्यावर किती भांडण झाली माहिती का मालक बडबड करून गेला. मला माहिती तो मालक आहे ना लय टुकार अरे मालक मी आहे काय तुझी बाजू ओढत राहते ना मग आमची भांडणं होतात. अरे त्याच्यामुळं माझ्यावर लय संशय घेत होतो तू वागतो कसा तसा. नाही वागत होत आता काय कराय तुझ्यासाठी मी पैसे आणायला गेलो होतो बँकेत. कशाला पैसे माझ्यासाठी हा आणले काय मग आणले ना ऐका किती आणले. आता सध्या 50,000 आणले काढून. हो का तुझ्याकडे पैसे साचलात. मग पैसा खर्चच नाही ना मला बायको नाही कोण नाही पोरं नाही हा तुझे आई बाप आहेत ना. त्यांना फक्त म्हातारा मटेरियल काय लागतं खायला मला कुठे काय करायचंय मी ते ठकीकून आणतो आणि तुला देतो. म्हणजे तिकडून आणून इकडं पुरवतं का मला. मग ठक्की सावकारकी करते ना. हा आता आहे ना बरं का हा मी आता याचा मला बाबूराव दिसला. दिसले बोलले नाही तुला हा नाही मी आज गल्ली चुकून आलो. बरं झालं गलीच तुलाच मग तिथं त्याला थोडी शिरप्या होता दोघं जण आहे ना आता हे काय लवकर येणार नाही. काय सांगू मी शिरपेन पर मग घराची वाट लावली मनवरा दिवसभर नेते आणि रात्री 12 वाजता घरी ते मनवरा. मला माहिती ते शिरप्याला मी सहज फोन केला शिरप्या म्हणे आम्ही 4-5 तास आता येणार नाही. मग घे ना घास कापून घे ना जनावराला. आज आहे ना माझा लय मूड झाला तर मूड काय मत होते बरं रोज जनावर मी घास कापते तुझा मूड झाला तर झाला का तू निघून जातं बाबा. तुझ्यासाठी सगळं करतो मी काय जनावर मलाच पाहावं लागतात गळ ठेवून काही फायदा नाही माझा. अरे काय जनावर मी आता फक्त 2 तास गेलो. मग सांग तू त्या मुडासाठीच कामाला राहिला काय बाकीचे काय तरी मला हो तुमच्यावर माझं प्रेम ही मालकीन बाई तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. मालकाला माहिती झालं मालक मारून टाकत. नाही काय मारायचा नाही तो त्याला काही 1 क्वार्टर चढून देतो मी त्याची सगळी जबाबदारी मी घेतो. अरे तो मालकीन मला लय बडबड करून गेला सरजा. चाल तू चाल पैसे आणले का पण सांग मला. मग पैसे आणले चाल पाया मग किती आणले सगळे ते मला. मग सगळे घे तुला काय खुर्ची तुझ्यासाठीच येणार आहे. खाली पाहून चाल सोड मला. इथं पाणी मी कोणी द्या. बाबा तर मालक नाही येणार बरं बैठ ना तिथं द्या बा चांगली जागा आता बाहेर इकडे अरे बाहेर अरे हे मका काय करायला आलो होतो म्हणजे बाई बायको का एवढी गागती मध्ये तू होतो मका कापी नव्हतं मध्ये लाव कुलटा त्याची. अरे मुखा जात नाही राहील बैल चारा कुठे म्हणजे तिकडे शेज आहे तिकडे मध्ये काय करतो तुम्ही काय ते मी आले होते लाव कुलटा त्याची. अरे म्हणून कोरड्यात गेला का मध्ये घेऊ तुला माहिती वल्यात कोणी पाहिजे ना. इकडे या शेजावर पाणी आलं म्हणजे मी आज डोळ्याने पाहिले तुम्हाला बाहेर बॅग काढले मी तेव्हाच पाहतो बोलले काय करते मोकर गाग होती तू आणि आम्हाला थाप दब काढ आजडचा गजड झाला पिकला पुरी ना. अरे तुला फार चुरून भाकर घातली तिला दूध पाजलं
तुला जात नाही तर तुला जीव लावला बरं, तिला. तिला विचार काय काय केलं? केलं म्हणजे पोरगा बरं का सरच्या हा. मला आहे ना तो बदल राहिले त्याचा डाऊट होता पण आज आहे ना म्हटलं आज गावात जायचं निमित्त करू म्हटलं माझ्या बायकोला सांगितलं मी आज गावात चाललोय तर म्हटलं आज यायला रेड हँड पकडूच आपण अरे पण तेच पण- पकडलं मग मी बरोबर नाही त्या कोरड्या जाग्यात गेलो तिथं कोरडं झालं ना मग मी शेत कुणी लावायचं ती म्हणे इथून बस झालं असं म्हणत पुढं खाली बसून नाही खाली बसू. खाली बसलो मध्ये तिला काटा मला मारला होता. म्हणजे ती गागती हा. तू मग थांब गागू नको थांब थोडं राहिलंय हा. झालं थोडं राहिलंय हा? अरे काटा कुठला होता दात पडू कुठे नाही, 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 काटा नाही, नाही, अरे काटा कुठला होता काय होतं काय हं? हाय, चल ना, आला चल. लाज वाटत आहे तुला हं? गडी ठेवला आहे सगळे चल लवकर तुला गडी पुराणा का काय हा तुला माग काही पडलं का तुम्हाला पहिले हा? सांगत गडी हा? दुसरा पाहता मग सांगत होते सरच्या काही कामाचं नाही. सरच्या कामाचं आहे. म्हणून बरं मी काय आता ऐक तू आता सरच्या घेऊन गेलता ना तुला मध्ये मध्ये घेऊन नव्हता गेला नाही? ते माझ्या हातात काठा बरं तू चाल आता घरी चाल तुला आता आहे ना कशाला? आज तुला दाखवून देतो मला आपल्या कसं काय. जनावराला पाला तो हा? चारा तोडायचा जनावर नाही मला नाही थोडं जातं तुला आता घरी नेतो अहो, असं काय? आता उठ नाही आता तू चाल उठ नको चाल तुला दाखवतो अहो आता तसं घरी काही नाही ना चाल बोललो तुला आता अहो तसं नाही काही नाही चाल